नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आमची आता ट्रिप चालली 2-3 दिवसासाठी. देवाला चाललो आहे आम्ही. तर इथं तयारी चालू आहे. बॅग वगैरे भरायचं चाललं आहे. मॅगी वगैरे भरून ठेवलं आहे. नाही जायचं. तर पहा मैत्रिणींनो, इथं सासूबाईंनी मस्त ते पुरणावळे म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा कमेंट करून. तर इथे ते सगळं भाज्या वगैरे बनवत होते. आमच्या चपात्या भाकरी वगैरे सगळं बनवून झालं होतं. तर इथं आमची तयारी झाली, सगळं पॅकिंग वगैरे झालं. पेटी घेतली, त्याच्यामध्ये सगळं जेवायचं सामान वगैरे ठेवलं. आता आवरलेलं आहे, 3 वाजलेत. तर आम्ही आता निघतोय. तर चला पुढे ब्लॉग कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. तर आम्हाला खूप दिवसांपासून जायचं होतं पूर्ण फॅमिलीसोबत. तर गेल्या वर्षी वगैरे आम्ही गेलो नव्हतो. लग्न झाल्यावर, नवीन लग्न झालं तर तेव्हा पहिल्या वर्षी गेलतो. मग तेव्हा माधुरी पण नव्हती, तेव्हा ती माहेरी होती, म्हणजे आराव झालं तर त्याच्यामुळे मग नंतर आम्हाला काही जाताच आलं नाही. मग आता मुहूर्त आला आहे सगळ्या फॅमिलीला एकत्र जाण्याचं. तर आम्ही मस्तपैकी गेलो, एन्जॉय खूप केलं. तर इथं म्हणजे नाही का बघू शकता तुम्ही. आणि इतकं म्हणजे इतकं गाडीमध्ये हे होत होतं ना, भारी वाटत होतं की फॅमिलीसोबत खूप मस्त. मग इथं आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थोडंसं थांबलो होतो. तर इथे पाहू शकता अणू तिच्या पप्पांकडे आहे. तर खूप मज्जा आली आम्हाला. तर अशी गाडी केलती एक क्लोजर केलती. तर माधुरीला आणि आमच्या ताईंना खूप त्रास होत होता, उलट्यांचा त्रास होतो त्यांना. तर आम्ही रात्री 10:30-11 वाजलेले आम्हाला. जोगुळबाई सत्यावा म्हणतात, तिथं पोहोचलेलो आम्ही. पहिला तिथे जाऊन पहाटेची आंघोळ वगैरे करून इकडे देवाला यावं लागतं. तर पहाटे आम्ही मस्त 3 वाजता उठलो होतो. 3 वाजता उठून आंघोळी वगैरे सगळं झाल्यानंतर सौंदत्य मला आम्ही पोहोचलो. तिथं जाऊन पहाटे स्वयंपाक वगैरे बनवला. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्हाला इथं नाही का ते हे आलते, देवाची माणसं आलते आरती करण्यासाठी. तर तुम्ही आरती पहा कशी केली त्यांनी. सत्यामाई उधे जमदग्नी ऋषी उधे कोंडची आई उधे चिंचली माया उधे कोकटनोरची आई उधे अंबा भवानी उधे तुळजा भवानी उधे आई राधा उधे उधे एल्लबाई अंबाबाई उधे उधे नाळ पुढं इकडे नारळ बाहेर 2 फोडा 3 फोडू नको. 3 फोडायचे नाही निवदाला जाताना. 1 फोड, आता 2 फोड नाही तर 4 फोड फोडा. तर पाहू शकता इथं सगळा स्वयंपाक झालेला आहे. पुरणपोळ्या नाही करावं लागत इथं. ते कणोल्या असतात ना, तळल्या कणोल्या, ज्याला माहिती त्यांनी कमेंटमध्ये सांगा. तर तेच बनवावं लागतं ते देवाला निवदासाठी, पोळ्या वगैरे नाही. तर हे पहा अशा प्रकारे कणोल्या बनवल्यात. इथे आमच्या बाजूलाच पहा किती छान, म्हणजे देवीची ओटी वगैरे भरत होते खूप. तर इथे आता सगळं निवद वगैरे सगळं झालेलं होतं. ऊन खूप कडक होतं. तर इथं आम्ही सगळेजण आता चाललो आहे देवीचे दर्शन घेण्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे काहीचं आहे. तर मुलांना काय घेतलं नव्हतं मी, तर अनूला पण घेतलं नाही आणि आलोकला पण नाही. छोटू लहान आहे म्हणून त्याला घेतलं, कारण की तो बसणार नाही तितका वेळ. तर हे पहा देवीचं हे आहे. आणि इथे ना खडे मीठ टाकायचं आणि जे आपल्या मनात असं ते मागून घ्यायचं, म्हणजे देवाला चांगलं होऊ दे म्हणून आपलं सगळं. तर इथे आमच्या सासूबाईंना घागर घ्यायची होती देवीला हे करण्यास, देवीला देण्यासाठी. तर
मस्तपैकी मी पण साडी वगैरे नेसली होती इथं देवाच्या इथे. फक्त इथे एकच साडी घेऊन गेलते मी पण, कारण की साडीमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत आणि मला तर तसं ड्रेसमध्ये पण कम्फर्टेबल नाही वाटत. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला जितकं शूट करता आलं तितकं मी केलं. तर आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आता तुम्हाला नेक्स्ट बदामीचा ब्लॉग बघायला मिळेल. तिथं खूप माकडं वगैरे होते. तर तो ब्लॉग मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. एडिट करायचा आहे बाकी, त्याच्यामुळे होत नाही. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.